गेल्या काही दिवसांपासून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरनं आरोप प्रत्यारोप आणि राजकारण सुरूच असल्याचं दिसतंय। अशात पुन्हा एकदा गोकुळच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे। सहकार विभागाकडनं निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आलेली आहे। यानुसार 2 जून ते 1 जुलै 2026 या कालावधीत ठराव दाखल करण्याची मुदत दुग्ध निबंधकांकडून देण्यात आलेली आहे। मंत्री नितेश राणेंनी राज्यातील अनधिकृत मदरसे आणि अनधिकृत कत्तलखान्यांवरनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। अनेक भागांमध्ये अनधिकृत मदरसे आणि कत्तलखाने राजरोसपणे सुरू आहेत। सर्वात मोठा मदरसा हा नोमानी नावाचा जिहादी चालवतो असं मंत्री नितेश राणे म्हणाले। यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। नाही, इथे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंची जनसंख्या कमी करण्यासाठी विविध प्रकारची जिहाद सुरू आहे। अनधिकृत मदरसा, कत्तलखाने हे राजरोस पद्धतीने सुरू आहे। सर्वात मोठा मदरसा हा नोमानी नावाचा हा जिहादी इथे चालवतो। या सगळ्या गोष्टीवर हिंदू संमेलन म्हणून एकत्र येऊन त्याच्याबद्दल चर्चा करणं, विचार करणं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100 वर्षाचा इतिहास सांगणं, या सगळ्यासाठी आज हिंदू संमेलन इथे आयोजित केलेलं होतं। आता त्या नितेश राणेजींना कोण सांगेल? अरे बाबा, सरकार तुझी, गृह खातं तुझं, सेंट्रलचं तुझं, सगळंच तुझं, बघतो काय आणि बघतो काय? तू बघूही नकोस आणि बघूही नकोस। काय कारवाई करायची ते करून टाक, पण केवळ हे असं म्हणणं याच्यात त्याच्यात आहे, तो हे आहे, हे हिरवे साप आहे, ते पिवळे साप आहे, काय बकवास करून लोकांना दिशाभूल करून। खरं तर सुप्रीम कोर्टाने आत्ताच चपराक दिली की कोणी सरकारमधील मंत्र्यांनी 2 धर्माच्या संदर्भात तेढ निर्माण होणार नाही आणि त्याच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे। जर अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं असेल तर सरकारने त्या संदर्भात कारवाई करावी। जळगावमध्ये शिवसेनेची विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये दिलीप लांडे यांच्यासह गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते। जळगावची जागा लढवण्यावर स्थानिक नेत्यांचं एकमत झालंय। स्थानिक नेत्यांचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवला जाणार आहे। एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आमदारांचं शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे। जळगावच्या जागेचा जो चेंडू आहे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोर्टात टाकण्यात आलेला आहे। अजिबात बॅग फुटला नाही। आम्ही सगळेजण तयारीत लागलेलो आहोत। जर तयारी नसती तर आम्ही सगळे जिल्हा प्रमुख, आमदार, माजी खासदार, माजी आमदार या मीटिंगला आले नसते। आमची ऑलरेडी तयारी चालू आहे। 100% उद्या चर्चा झाल्यानंतर परवा फॉर्म भरताना तुम्हाला एक शिवसैनिक या ठिकाणी दिसेल। या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचे विचार ऐकण्यासाठी मला तातडीने पाठवलेलं आहे आणि म्हणून यांचे विचार आणि या जिल्ह्यामध्ये असणारी पक्षाची ताकद याच्यावरती विचार करून या जिल्हा परिषद या जळगाव जिल्ह्यामध्ये ही विधान परिषदेची निवडणूक शिवसेनेने लढवावी अशी सर्व आमदारांची, सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। कारण याच्यापूर्वी 3 वेळा या ठिकाणी शिवसेनेचेच उमेदवार होते, शिवसेनेचाच आमदार झालेला होता आणि म्हणून या ठिकाणी भाजपचे पण 5 आमदार आहेत, सेनेचे पण 5 आमदार आहेत। या ताकदीवरती आमच्या महायुतीतर्फे सेनेचा उमेदवार उभा करून या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून येईल अशी ताकद आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।